घटनेमध्ये SC, ST आणि OBC हे तीनच प्रवर्ग आहेत. इंदिरा साहनी प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेलं आहे की 50%ची मर्यादा ओलांडता येत नाही. आता अपवाद फक्त त्याला तामिळनाडूचा झालेला आहे. वारंवार तिची चर्चा केली जाते, पण तो काळ वेगळा होता. तामिळनाडू गव्हर्नमेंटने तात्काळ सगळ्या मिटिंगा घेतल्या, सर्व पक्षीय बैठक घेऊन तसा ठराव पास केला. तो संसदेमध्ये घेऊन गेले. संसदेमध्ये शेड्यूल 9 मध्ये ठराव पास करून शेड्यूल 9 मध्ये ते आरक्षण टाकून घेतलं. त्यामुळे त्यांचे 72% चालू आहे. पण बाकी कुठल्याही राज्यामध्ये 50%ची मर्यादा ओलांडता येत नाही असं माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. त्यामुळे मराठ्यांना आरक्षण जर द्यायचं असेल तर 50%च्या वरती देता येऊ शकत आणि जर दिलं तर टिकणार नाही. माननीय नारायण राणे समिती काँग्रेसच्या काळात स्थापन करण्यात आली होती. महाराष्ट्रभर नारायण राणे फिरले. त्यांनी 16% आणि 12% आरक्षण मराठ्यांना दिलं होतं. नोकरीमध्ये 12% आणि शिक्षणात 16%. तो आयोग होता का? तर नाही, ती समिती होती. त्या नारायण राणे साहेबांना मी समितीचे अध्यक्ष होण्याच्या अगोदर भेटायला गेलेलो होतो. त्यावेळेस त्यांचं स्टेटमेंट अत्यंत वेगळं होतं. आता ते मी जाहीरपणे इथं बोलत नाही. ते म्हणे की ते काहीतरीच मागता असं तसं. आणि जेव्हा ते समितीचे अध्यक्ष झाले आणि ते महाराष्ट्रभर फिरले आणि ती समिती पुण्यात आली विधान भवनच्या तिथे, तेव्हा मी साहेबांना भेटलो. पुण्यातून आम्ही 7,500 निवेदनं राणे साहेबांना दिले आणि साहेबांना म्हटलं, साहेब काय वाटतंय? त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि ते ओळखले. ते म्हणाले द्यायला पाहिजे, आरक्षण द्यायला पाहिजे. अहो तुम्ही AC मध्ये बसून कोणाच्या अडचणी समजून घेऊ शकत नाही. राणे साहेबांनी ग्राउंडवर जाऊन पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे.